दारू विक्रेता आहे तो प्रॉपर एक कातकरी समाजाचा आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की मी काय बिझनेस करायचा, माझी मुलं कशी सांभाळायची. तर मग असा जर विचार सगळ्या समाजाने केला तर सगळ्या समाजाने दारूच विक्री करायची का? त्याच्यावरती पर्याय आहे ना, तुला ऑप्शन आहे, तू मच्छीमारी करू शकतो, त्याच्याकडे अनेक व्यवसायाला त्याच्याकडे पाठबळ आहे ना, त्यांनी ते करावं. त्यामुळे त्याच्या समाजाची जी हानी होती, जी कुटुंबाची हानी होती, प्रत्येक आज तरुण तरुण मुलं इथं आज दारू पितात, गांजा ओढतात, सिगरेट खेळतात, त्याच्यावरती काय करायचं. आम्ही आज 3 दिवसापासून एक समंजसपणा त्याला सांगायला गेलो की बाबा तू तुझा धंदा बंद कर. तो असा उग्राईने बोलतो की मी काही करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करू शकतो, डायरेक्ट हातवारे करून. आता कालचीच एक विषय होता, मी जेव्हा सांगायला गेलो महिलांनी सांगितलं तर तो डायरेक्ट चुलीतलं पेट तर कोलीत घेऊन आला मारायला. मग अशा समाजाला आम्ही पाठी घालायचं का? अशा लोकांना पाठी घालायचं का? काल आमच्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, नारायणगावच्या दुय्यम जे निरीक्षण आहे तिथं पण आम्ही FIR नोंदवून आलेलो आहे. ते त्यांच्या पद्धतीने 8 दिवसात 10 दिवसात त्यांची कारवाई करणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्याला ती झेपणार नाहीये. उद्या जर कायद्याने जर गुन्हा त्याच्यावर दाखल झाला किंवा त्याला जे भरायला पैसे लागतील तेवढी त्याची कॅपॅसिटी नाहीये, तेवढी त्याची ही नाहीये, त्यांनी त्याच्या याच्यामध्ये ती बंद करावी. आम्ही काही त्याच्याकडनं जास्त अपेक्षित करत नाही. आणि जर त्याला नसेल बंद करायची तर त्यांनी आणि पूर्ण कातकरी समाजाने हे गाव सोडायचं. आणि याच्यावरती आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्यासा ग्रामसभा घेऊन त्याच्यावरती एक निर्णय घेणार आहे की त्यांनी हे गाव सोडायचं.